नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुद्धा आपल्या सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आणि मस्तपैकी आज आपण तेलाची पुरणपोळी आणि परफेक्ट कणिक कशी मळायची वगैरे याचा पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपल्याला इथं कणिक वगैरे मळून ठेवायची आहे. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे 2.5 कप गव्हाचं पीठ. तर हे पीठ सगळं आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे. इथे मी सगळं 2.5 कप पीठ एकदमच चाळणीमध्ये घातलं, त्यामुळे थोडंसं चाळताना हे होतं, थोडं पीठ घेऊन चाळलं तरी चालेल. तर ज्या कपाने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना, तर त्याच कपाने इथं मी 1 कप मैदा घेतलेला आहे. हे सुद्धा अगदी चांगलं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची, चांगलं मिक्स करून आहे ना आपल्याला तिथं 1-1.5 चमचा तेल घालायचंय. तेल घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर थोडं पाणी घालून आहे ना कणिक चांगली मळून घ्यायची आहे. एकदम जास्त पण स्टार्टिंगला पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी योग्य प्रमाण आहे. म्हणजे पोळ्यासाठी जे कणिक मळतो ना, तर एकदम परफेक्ट प्रमाण आहे. जर का तुम्हाला कमी पीठ पाहिजे असेल ना, तर थोडंसं 2 कप गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आणि 1 कप मैदा घ्यायचं आहे. पण मी 2.5 कपासाठी 1 कप मैदा घेतलेला आहे. एकदम छान आणि पोळी लाटताना अजिबात तुटत नाही, फाटत नाही. मी तर कशा प्रकारच्या पोळ्या करते तुम्हाला माहितीच आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या करत असते. आणि बाकीच्यांचं म्हणणं असते की नुसताच मैदा वापरून वगैरे तुम्ही पोळ्या बनवता, पण तसं काही नाही. मी गव्हाचं पीठ जास्त घालत असते आणि मैदा आहे ना तर तो थोडासाच घालत असते. तर हे सगळं पीठ वगैरे आहे ना तर मळून घेतलेलं आहे इथं. तर काही जण असं पूर्ण पोळी खुसखुशीत होण्यासाठी आहे ना तर पूर्ण मैदा वापरतात, पण इथं मैदा पण जास्त खाणं चांगलं नाही. त्यामुळे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आणि मैदा थोडासाच कमी घ्यायचा आणि खूप छान होतात. नुसतं गव्हाचं पीठ जरी असेल ना तरी सुद्धा छान होतात. फक्त मैदा घातलं की थोडंसं पोळी फाटत नाही. तर मी इथं 2 ग्लास आहे ना डाळ घेतलेली आहे. 2 ग्लास म्हणजे पावशेरचा 1 ग्लास असेल. अर्धा किलो इथं मी डाळ घेतली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गरम पाणी उकळून घातलेलं आहे. थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि तेल घातलेलं आहे. आणि हे चांगलं आता आपल्याला 4-5 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचं आहे कुकरच्या. तर शिट्ट्या व्हायला गॅस शेगडीवरती कुकर ठेवला. तोपर्यंत जो काही गुळ आहे ना तर तो पण मी चिरून घेते. 1 किलो गुळाची डेप होती, त्यातली अर्धा मी पूर्ण चिरलेले आहे. कारण अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गुळ वापरला तरी चालतो, छान होते. किंवा तुम्हाला गोड कसं पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही गुळ वापरला तरी चालेल. इथं सुंठ वगैरे पण किसून घेतलेले आहे. वेलची पूड आणि सुंठ एकत्रच करून घेतले. तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या वगैरे झाला. कुकर थंड झाला आणि डाळ बघू शकताय चांगली शिजले. माझ्याकडून थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे. थोडं पाणी जास्त घालायला पाहिजे होतं आणि जास्त पाणी घातलं की सगळं कुकरच्या बाहेर येतं. त्यामुळे मी घालताना थोडंसं घातलेलं आहे. त्यामुळं मी थोडंसं अजून पाणी इथं उकळून त्याच्यामध्ये घातलेलं आहे डाळीमध्ये. आणि जे काही पूर्ण सगळी डाळ हलवून आहे ना तर ते एळुणी म्हणतात. म्हणजे डाळीचं जे काही पाणी असतं ना तर त्याला एळुणी म्हणतात. आणि त्याची आमटी करायची खूप छान होते, कटाची आमटी. तर इथं सगळं पाणी नितळून वगैरे घेतलेलं आहे मी. आणि गॅस परत शेगडीवरती डाळ ठेवून दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता गूळ वगैरे घालून घ्यायचं आहे. आमच्यात सगळ्यांना गोड अशी पोळी आवडते, जास्त सपक अशी आवडत नाही. त्यामुळं थोडासा गूळ कमी पडेल असं वाटलं म्हणून परत आणि थोडासा मी चिरून घातलेलं आहे. कारण मी गुळवणीसाठी आहे ना तर थोडासा गूळ काढून ठेवलेला आहे साईडला, गुळवणी करायचं म्हणून. आणि तोच गूळ मी परत त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ असा वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ वगैरे वापरू शकता, गोड कसं पाहिजे आहे तसं. तर आणि आता इथं सगळं पाणी आहे ना डाळीतलं, म्हणजे गुळाचं पाणी तर आटत आले. त्याच्यानंतर आटत आल्यानंतर मी त्याच्यामध्ये सुंठ पावडर आणि वेलची पावडर आहे तर ती घालून घेतली. आणि ते टिपके मात्र सगळ्या गॅसवर पडतात किंवा हातावर वगैरे पडलं ना
तर खूप चटका बसतो ह्याचा, त्यामुळे जरा जपूनच पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे आपल्याला. इथं झाकण वगैरे त्याच्यावरती ठेवून काढून झाकून असं म्हणजे पाणी आटवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. कुकरमध्येच मी डाळ शिजायला घातली होती ना, तर त्या कुकरमध्येच सगळं पाणी असं आटवून घेतलेलं आहे. सगळं पाणी आटलेलं आहे इथं. त्याच्यानंतर आहे ना, जी काही मोदक पात्राची चाळण असते, ही काही चाळण आपल्या घरी सगळ्यांच्याच असते, तर त्या चाळणीतून जसं वाटीने थोडंसं घासलं ना गरम गरम असलं की तर लगेच पुरण पडतं. तर मी अशा प्रकारे हे पुरण बनवून घेत असते. परंतु पुरण करण्याचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकार आहेत. कोण कसं करतं तर मी अशा पद्धतीने हे पूर्ण पुरण आहे ना तर ते बनवत असते. तर सगळं पुरण इथं माझं करून झालेलं आहे. आणि कच्ची डाळ असेल ना तर थोडंसं रवाळ जास्त पडतं, त्यामुळं पूर्ण पण आपल्याला सगळं घासून घ्यायचं नाही. थोडंसं डाळ पडली असेल तर ती शिल्लक ठेवायची, जी काही आमटी आहे ना परत आमटी करताना त्याच्यामध्ये घातली तरी चालेल. तर इथं सगळं पुरण आहे ना बघा माझं तयार झालेलं आहे. एकदम छान असा कलर पण किती छान आलं आहे, कारण गुळ काळ्या कलरचा घातल्यामुळे अशा प्रकारचा हा कलर म्हणजे येतो पुरणाला. नाही तर थोडासा पिवळा असा येतो, पण अशा कलरच्या पुरणपोळ्या दिसायला पण छान दिसतात आणि एकदम टेस्टीसुद्धा लागतात. त्यामुळे मी तो गुळ वापरलेला आहे. तर इथं पुरण वगैरे करून ठेवलेले आहे, कणिक वगैरे मळून ठेवलेली आहे आणि सगळं मग आवरून आहे ना तर थोडंसं तयार वगैरे होऊन मी परत पुरणपोळ्या करायला बसली आहे. कारण संक्रांती दिवशी सकाळी आम्ही काम केलं होतं, त्यामुळे गाऊन वगैरे होतं, त्यामुळे मी काही जास्त दाखवत नाही चेहरा वगैरे. तर त्याच्यानंतर पुरण आणि कणिक तयार करून ठेवल्यानंतर मग साडी वगैरे नेसून थोडेसे रील्स वगैरे काढायचे असतात ना पुरणपोळ्याच्या, म्हणून मी इथं छानपैकी असं तयार झालेली आहे आणि इथं पुरणपोळ्या करायला घेतलेली आहेत. तर अगोदर कसं पुरणपोळी वगैरे केली की छोटी पोळी वगैरे करून असं अग्निदेवतेला नैवेद्य म्हणून करायचे, तशाच प्रकारे इथे मी गॅसला सुद्धा नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेले. त्याच्यानंतर मग पोळ्या करायला सुरुवात करत असते. तर अशा प्रकारे हे पुरणपोळ्या म्हणजे पुरण भरण्याच्या पण पद्धती वेगवेगळ्या आहेत. पुढे जाऊन मी तुम्हाला अगदी वेगवेगळ्या पुरणपोळ्या कशा करायच्या, वेगळ्या स्टाईलनी पुरणपोळ्या कशा भरायच्या वगैरे तर ते सुद्धा दाखवलं आहे. इथं अगदी पारंपरिक जे काही आपण मोदक वगैरे भरतो ना तर तशा प्रकारे थोडंसं गोळा घ्यायचं आहे आणि आपल्याला पाहिजे थोडं पुरण घालून असं मोदकासारखं गोळा तयार करून अशी पुरणपोळी ही बनवली. आणि परत आहे ना तर प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या इथं बनवल्यात मी, तर एकदम छान होतात. तेलाच्या पुरणपोळीपेक्षा ना पिठाची पुरणपोळी एकदम जास्त फुगते वगैरे, तेलाच्या एवढ्या काही जास्त फुगत नाहीत, पण पिठाच्या भरपूर फुगतात. अशा टुम्म अशा पोळ्या होतात. पण तेलाची सुद्धा खायला आवडते आमच्या घरी सगळ्यांना, पहिल्यापासून तेलाचीच करतात ना, त्यामुळे तेलाच्याच पुरणपोळ्या मी इथं केलेल्या आहेत. आणि केळीच्या पानावर सुद्धा मला करायची होती, त्यामुळे मी इथं केळीचे पान सुद्धा आणायला सांगितलं होतं. एक शेजारचे येत आहेत ना तर तिथून आणलेलं, एक विकत आणलेलं. आणि हे पान आहे ना तर जून झालेलं, एकदम जुनं झालं की ते मधनं कट असं सारखं व्हायचं पान. मला वाटलं बघू ट्रायल तर मारून बघूया ह्याच्यावरती, म्हणून ह्याच्यावरती सुद्धा बनवली आहे. तसंच प्रयत्न करत अशी ही पुरणपोळी बनवून घेतलेली. मला वाटतं तर ही चिरते का फाटते का काय माहीत नाही. आणि पान पण जुनं आहे त्यामुळे ते सारखं मधून कट व्हायचं, तरी सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे आणि आली सुद्धा चांगली ह्याच्यावरती सुद्धा पोळी. केळीच्या पानावरची पोळी ना टेस्टला एकदम भारी लागते, म्हणून मी इथं केळीच्या पानावरती सगळ्याच पोळ्या केळीच्या पानावरती करायच्या होत्या, पण ते काही शक्य नव्हतं कारण पान मला व्यवस्थित मिळालं नाही. तर याच्या अगोदर सुद्धा एक भरपूर व्हिडिओ केले होते बघा की पुरणपोळी म्हणजे केळीच्या पानावरती, तेव्हा खूप छान पान मिळालेलं मला आणि एकदम असं हे होतं काय म्हणतात त्याला कोवळं पान होतं, त्यामुळे भरपूर छान आले होते. आणि ह्यावेळेस जरा जून पान मिळाले त्यामुळे एवढं काही आले नाही. फक्त एकच पोळी ज्या काही शेजारच्या काकूंकडून आणली होती ना तर त्याच्यावरती केली एकच पोळी, आणि दुसऱ्या विकतच्या पानावर सुद्धा केली. ती काही दाखवत नाही, ती शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. आणि ही आहे दुसरी पद्धत पुरण भरण्याची, कारण प्रत्येकानंच असं मोदकासारखा गोळा भरता येतो असं काही सांगू शकत नाही आपण. त्यामुळे थोडंसं वेगळ्या प्रकारच्या अशा पोळ्या बघितलं की करायला पाहिजे असं वाटायला पाहिजे. आणि भरपूर तुम्हाला पोळ्या माझ्या आवडतात केलेल्या वेगळ्या स्टाईलनी, भरपूर छान अशा व्ह्यूज वगैरे येतात त्याला. तर ही सुद्धा अशाच प्रकारची जरा वेगळं पुरण भरून अशी ही पुरणपोळी केलेली आहे. बघा तुम्हाला कशी वाटते. आणि अशा प्रकारची पुरणपोळी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा, म्हणजे तुटणार नाही, फाटणार नाही, एकदम छान येते. आणि ही पुरणपोळी म्हटलं हातानेच करूया आपण, कशाला लाटणं वापरायचं म्हणून आहे ना, तर ही पोळी मी हातानेच केलेली आहे, अजिबात लाटण्याचा वापर केलेला नाही इथं मी. तर हे सगळे व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ तयार केले होते, कारण रील्स वगैरे असं टाकण्यासाठी गाणं लावून वगैरे, पण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलू शकत नव्हते, म्हणून मी सगळे एकत्र वगैरे करून छानपैकी असं तुमच्यासाठी असं लॉंग व्हिडिओ बनवला आहे. कारण कणी पुरण हे करणं मेन महत्त्वाचं आहे. कणी पुरण व्यवस्थित आलं ना मग कोणतीही पोळी असू दे, कशी असू दे, लाटायला व्यवस्थित येते. फक्त कणी पुरण व्यवस्थित करा तुम्ही. मी जे काही सांगितलेली पद्धत आहे ना तर तशा पद्धतीने एकदा कणकीचं प्रमाण घेऊन बघा तुम्ही.
प्रत्येकाची पोळी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आता मी या पद्धतीने करते तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने करत असाल. कणिक मळण्याच्या ह्याच्यामध्ये मेजरमेंटमध्ये सुद्धा थोडंसं कमी जास्त होत असेल, मग अशा प्रकारे जरा एकदा नक्कीच ट्राय करा, मस्त होतात. आणि ही पण पुरणपोळी बघा किती छान झालेली आहे. तर पुरणपोळी ही कुणाला आवडत नाही असं नाही, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, आजी आजोबांपर्यंत पुरणपोळीचा हा स्वयंपाक आपण अगदी लहानपणापासून बघत आलेला आहे आणि करत सुद्धा आलेला आहे. त्यामुळं अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरणपोळ्या वगैरे बघा, हे सुद्धा पुरण सगळीकडून हातानेच बनवली पुरणपोळी, पण पुरण सगळीकडून आत पसरलेलं आहे आणि भरपूर असं पुरण घातलेलं आहे. तर पोळ्या करताना ना तर मला आजीची नेहमी आठवण येत असते, म्हणजे माझ्या वडिलांच्या आईची आठवण. कारण ती म्हणत असते की नेहमी म्हणायची पोळी बघावी ताटात आणि मुलगी बघावी ओटात. ही तिची मन मला नेहमीच आठवत असते. जेव्हा कधी पोळ्या करायला बसलं ना तर तिची आठवण येत असते. तर तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरणपोळ्या वगैरे करत असाल तर ते सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कुठल्या कुठल्या पद्धतीच्या वगैरे बनवतात तर ते सुद्धा सांगा, पुरण वगैरे कसं बनवतात ते, कारण मला पण शिकायला मिळेल तुमच्याकडून नवीन काहीतरी, म्हणून मी सांगते की नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ह्या पुरणपोळ्या कशा झाल्यात ते सुद्धा सांगा. आता ही सुद्धा पुरणपोळी करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, कारण ह्या 4 लेयर्समध्ये ही पुरणपोळी बनवलेली आहे आणि एकदम मस्त होते. दिसायला जराशी वेगळी आणि बनवायला सुद्धा वेगळी, एक पद्धतीचीच करून कंटाळा आला असेल ना तर ही पुरणपोळी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा, बघा जमते का. आणि जर का जमली तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. आणि कणिक किती छान झाले बघा, अगदी कशी पाहिजे तशी आपण तिला आकार देईल तसं ही कणिक अशी म्हणजे वळली जाते ही कणिक आणि मस्त झालेली आहे. कणिक छान झाली ना मग पुरणपोळ्या कितीही करा, अजिबात कंटाळा येत नाही. मला तर अजिबात पुरणपोळ्या करायचा कंटाळा येत नाही. तर मी कधीही मला पुरणपोळी तुम्ही सांगितली करायला तर मी करू शकते. आता तुम्हाला वाटत असेल पुरण भरपूर लागतं, कणिक भरपूर लागतं या पोळीसाठी, पण तसं अजिबात नाही. जेवढा तुम्ही नॉर्मल जे काही गोळ्या भरण्यासाठी कणिक आणि पुरण वापरताना तर तेवढंच वापरलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये 3 भाग केलेले आहेत पुरणाचे इथं, आणि जे काही आपण कणिक घेतले ना त्याचे 4 भाग करून घेतलेत. म्हणजे मस्तपैकी आपलं तेवढंच पुरण आणि तेवढीच कणिक लागते. फक्त हे तुम्हाला दिसताना मोठं दिसतंय, मग असं वाटतं की कणिक भरपूर लागते, पुरण भरपूर लागतंय ना, मग आम्ही ह्याच्यामध्ये 3-3, 4-4 पोळ्या बनवतो वगैरे अशा पण कमेंट येतात. पण तसं नाही, तेवढीच कणिक आणि तेवढीच पुरण वगैरे लागतं, फक्त दिसायला ते तुम्हाला जास्त मोठं दिसते. तर इथं कणिक आणि पुरण याचं मेजरमेंट हे परफेक्ट आहे, त्यामुळेच ही पुरणपोळी येते. नाहीतरी थोडंसं तुमचं इकडं तिकडं झालं, पुरण घट्ट झालं किंवा कणिक पातळ झाली तर पुरण घट्ट झालं, म्हणजे असं काहीतरी होत असलं ना तर ती पोळी जमत नाही, मधूनच चिरते किंवा काहीतरी होतं. पण हे कणिक आणि पुरण एकदम मिक्स झालंय, मॅच झाले एकमेकाला, त्यामुळं ही पुरणपोळी अगदी व्यवस्थित येते. इथं तर फक्त 3च पुरणाचे छोटे छोटे गोळे केलेत आणि कणिक तेवढीच घेतले. दुसरा एक व्हिडिओ तयार केलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ तयार केला आहे, तो पण येईल थोड्या दिवसातच. कारण मग त्याच्यामध्ये तर इथं 3 केले होते, त्या पोळीमध्ये 4 पुरणाचे गोळे केले आहेत आणि 5 लेयर्स आहेत ना तर त्या कणकीच्या केलेल्या आहेत. ती सुद्धा पोळी एकदम मस्त झालेली आहे, कारण तो शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि इथं पुरण वगैरे बघा सगळीकडे पसरलेलं आहे. तर प्रत्येक पुरणपोळी ही वेगवेगळी प्रकारची तुम्ही बनवली आहे आणि ती सगळ्या पोळ्या आहेत ना तर एकत्र करून हा व्हिडिओ छानपैकी लॉंग व्हिडिओ बनवला आहे, कारण प्रत्येक मग स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगता येईल म्हणून. आणि शॉर्ट व्हिडिओ तर आपले आता दररोज एक 8 दिवस तरी पोळ्यांचे येतील. आणि ही सुद्धा पोळी किती छान झाली बघा, फुगली सुद्धा चांगली, म्हणजे एवढी पण जास्त फुगलेली नाही. पिठाच्या पोळीसारखी अशी ही तेलाची पोळी फुगतच नाही, तुम्ही किती जर प्रयत्न केला तर एखाद दुसरी फुगते, कारण जे काही नॉर्मल आपण पुरण वगैरे भरून केलेले असतं ना तर त्या पोळ्या फुगतात, पण अशा लेयर्सच्या वगैरे केले की एवढे जास्त फुगत नाहीत. आणि ही सुद्धा पोळी तुम्हाला उघडून दाखवते बघा, सगळीकडे पुरण आहे ना तर ते गेलेलं आहे आणि आतमध्ये तुम्हाला वाटत असेल की कच्ची राहते, कणिक वगैरे राहत असेल, पण तसं काहीच होत नाही. सगळं पुरण आणि कणिक मिक्स होऊन आहे ना तर त्याची ही पोळी झालेली असते. अगदी म्हणजे कणिक एकीकडे झालंय, पुरण एकीकडे झालंय असं होत नाही. आणि ही सुद्धा पोळी बघा किती मोठीच्या मोठी लाटली, तरी सुद्धा सगळीकडे पुरण ह्याचं पसरलेलं आहे. तर सांगली कोल्हापूर साईडला ह्या अशा तेलाच्या पोळ्या बनवल्या जातात आणि आम्ही इथं सांगलीमध्ये त्यामुळे नेहमी अशाच पद्धतीच्या या पुरणपोळ्या बनवत असतो. काही जणी उलट्या तव्यावरती सुद्धा अशा पुरणपोळ्या वगैरे बनवतात. तर तुमच्या साईडला कशा पुरणपोळ्या वगैरे बनवतात ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या गावातून व्हिडिओ बघताना तर ते सुद्धा सांगा, म्हणजे मला कळेल की आपले व्हिडिओ कुठंपर्यंत जातात, कोण कोण बघतंय. तर ह्या सगळ्या पोळ्या अशा प्रकारे माझ्या करून झालेल्या आहेत.
तर मी आज फक्त तुम्हाला जे काही मी पुरणपोळ्या वगैरे बनवल्या त्याचाच व्हिडिओ वगैरे सगळं तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि बाकीची तयारी आहे ना तर देवपूजा वगैरे संक्रांतीची ते सगळं आता करायचं आहे. त्यामुळे सगळ्या पुरणपोळ्या वगैरे पहिला करून घेतल्या, स्वयंपाक वगैरे करून घेतला, डबे वगैरे द्यायचे असतात म्हणून सगळे डबे वगैरे झाले आणि एवढ्या पुरणपोळ्या मी केलेल्या, जवळजवळ 25 पुरणपोळ्या वगैरे केल्या असतील. त्याच्यानंतर आमची मस्तपैकी अशी देवपूजा वगैरे इथं सगळी झालेली आहे, नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे पुरणपोळीचा आणि अशा प्रकारे आम्ही जी काही संक्रांतीची पूजा होती ना तर ते केलेली आहे. आणि जास्त काय मी इथं घेतलेलं नाही कारण हाच व्हिडिओ खूप मोठा झाला, संक्रांतीचा व्हिडिओ काय ह्याच्यामध्ये मी जास्त घेतलेला नाही, फक्त पूजा वगैरे तुम्हाला दाखवलेली आहे. तर आणि हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते खरंच नक्कीच कमेंट करून सांगा. कमेंट केलं तरच मला कळेल की आपले व्हिडिओ कसे होतात, काय चुका असतील तर ते सुद्धा सांगा. कारण मी प्रत्येक जे काही तुम्ही कमेंट करता त्याला रिप्लाय करत असते, त्यामुळे मला नक्कीच कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा होता ते, आणि काही चूक असेल ना तर ते सुद्धा सांगा. आणि तुमच्या साईडला वगैरे पुरणपोळ्या वगैरे कशा बनवतात ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते. आणि आता इथून पुढे एक 5-6 जे काही आपले पोळ्याचे शूट वगैरे केलेले आहेत ना तर ते सुद्धा आता आपल्या चॅनलवरती येते, ते सुद्धा नक्कीच पहा. आणि चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.